नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 6वे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत. आत्तापर्यंत आपण सराव संच 6.1 इथपर्यंत अभ्यास केलेला आहे. आता आपण त्या पुढचा अभ्यास आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा, त्यांनी जरा 8वी यामध्ये काय सांगितलं आहे की एक विज्ञान प्रदर्शन आहे. तिथे भाग घेण्यासाठी एका शाळेतून 2 विद्यार्थी आणि 2 विद्यार्थिनी 2 दिवसांसाठी वेगवेगळ्या शहरात गेले. त्यांना आपले संध्याकाळचे जेवण कुठे घ्यायचं हे ठरवायचं होतं. कामाच्या जागेपासून 1 किलोमीटर अंतराच्या आत भोजन देणारी 10 हॉटेल्स होती आणि त्यांचे जे जेवणाचे दर होते ते रुपयांमध्ये चढत्या क्रमाने इथे दिलेले आहेत बघा. 40 पासून 500 रुपयापर्यंत. तर आता त्यांना कुठं घ्यायचा असा प्रश्न पडलेला आहे की जेवण कुठं घ्यायचं या हॉटेलपैकी दर बघून. तर मग आता सगळ्या दरांची बेरीज केली आणि त्याला छेद. आता मग हे किती दर आहेत एकूण, तर ते 10 दर आहेत. मग त्याला 10ने भागलं मध्य त्याचा काढण्यासाठी, तर 113 रुपये ही त्याची सरासरी किंमत आली सर्व हॉटेलातील जेवणाची. मग तर या 113वरनं त्यांनी असं ठरवलं की 500 रुपये दराचं जे जेवण देणारं हॉटेल आहे ते आपण सोडून देऊ, कारण आपल्याला तिथे काही जमणार नाही. मग इतर सर्व हॉटेलांचा दर 113 रुपयापेक्षा कमी होता, म्हणजे 40 पासून 100पर्यंत. मग त्यांनी असं ठरवलं की मध्यम दराचं जे हॉटेल आहे 40 पासून 100पर्यंत ते हॉटेल निवडायचं. मग त्यांनी पहिल्या दिवशी 70 रुपये दराचे आणि दुसऱ्या दिवशी 80 रुपये दराचं जेवण घेतलं. आता इथे बघा, काही वेळा काय होतं की प्राप्तांकाच्या सरासरीपेक्षा त्याचा मध्यक वापरला जातो. याचे हे उदाहरण आहे. मागील इयत्तेत आपण अवर्गीकृत सामग्रीसाठी मध्यक ही संकल्पना अभ्यासलेली आहे. यामध्ये काय आहे, तर दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या असता मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला सामग्रीचा मध्यक म्हणतात. मध्यक हा दिलेल्या सामग्रीचे 2 भागात विभाजन करतो. म्हणजेच दिलेल्या सामग्रीसाठी मध्यकाच्या वर आणि खाली दोन्ही बाजूंना समान प्राप्तांक असतात. आता दिलेले प्राप्तांक K1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू K2 इज लेस दॅन इक्वल टू K3 अशा प्रकारे लेस दॅन इक्वल टू Kn पर्यंत लिहितात. आता ह्या सामग्रीतला जो प्राप्तांक आहे तो जर विषम असेल तर n अधिक 1/2 वा प्राप्तांक सामग्रीचा मध्यक असतो, कारण Kn अधिक 1/2च्या आधी n वजा 1/2 इतके प्राप्तांक व त्यानंतरही n वजा 1/2 इतके प्राप्तांक असतात. मग n बरोबर 2m अधिक 1 घेऊन पडताळा घेऊयात आता आपण. आणि मग सामग्रीतील प्राप्तांक n हा सम असताना सामग्रीचा मध्यक हा मध्यावरील 2 संख्यांची सरासरी असतो, कारण Kn/2च्या आधी व Kn अधिक 2/2च्या नंतर प्रत्येकी n वजा 2/2 प्राप्तांक असतात. n बरोबर 2m घेऊन पडताळा. म्हणजेच n/2वी संख्या व n अधिक 2/2वी संख्या यांची सरासरी घेतल्यावर येणारी संख्या ही त्या सामग्रीचा मध्यक असते. आता यामध्ये एक उदाहरण आहे, ते आपण घेऊन त्याचा पडताळा घेऊयात की 32 पासून त्यांनी 50, 32, 33, 38, 40, 43, 48 आणि 50 असे प्राप्तांक मांडणीत चौथी संख्या मध्यावर येते. म्हणजे ही 40 ही संख्या मध्यावर येते, म्हणून ती काय आहे, सामग्रीचा मध्यक आहे. आता इथे 61, 62, 65 अशी दिलेली आहेत. तर इथे ह्या प्राप्तांकांची संख्या किती आहे, 8 आहे, म्हणजे सम आहे. म्हणून चौथी आणि 5वी संख्या, म्हणजे ही चौथी आणि याच्यामध्ये ही जी 5वी संख्या आहे त्या अशा 2 संख्यांच्या या काय येतात, मध्यावर येतात, कारण त्यांच्या एका बाजूला डाव्या बाजूला 3 संख्या आहेत, उजव्या बाजूला 3 संख्या आहेत. म्हणून यांची जर आता बेरीज केली तर 2 बरोबर ती किती संख्या येते, 67 ही संख्या येते.